नमस्कार मित्रांनो, 19 मे 2026 मंगळवार हा साधासुद्धा मंगळवार नाही. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा दिवस अत्यंत ऊर्जावान आणि कर्मप्रधान मानला जातो. या दिवशी केलेली प्रार्थना, जप, सेवा आणि दान याचं फळ अनेक पटींनी वाढून मिळतं असं शास्त्रात सांगितलं आहे. मंगळवार हा दिवस भगवान हनुमानांचा तर तृतीया आणि चतुर्थीचा प्रभाव श्री गणेशाशी संबंधित आहे. म्हणजेच या दिवशी संकटांवर विजय आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अत्यंत शुभयोग तयार होत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 19 मे मंगळवारचे धार्मिक महत्त्व, आत्मिक ऊर्जेवर या दिवसाचा प्रभाव, कोणते उपाय करावेत, कोणत्या चुका टाळाव्यात आणि या दिवशी कोणता मंत्र सर्वात प्रभावी ठरतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मंगळवारचे आध्यात्मिक महत्त्व. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वार एका विशिष्ट देवतेशी संबंधित आहे. मंगळवार हा दिवस मुख्यतः हनुमान आणि मंगळ ग्रहाशी जोडला जातो. मंगळ ग्रह म्हणजे शक्ती, साहस, रक्त, आत्मविश्वास आणि युद्धाची ऊर्जा. ज्यांच्या मनात सतत अडथळे, भीती, नकारात्मकता आणि शत्रूंचा त्रास असतो त्यांच्यासाठी मंगळवार अत्यंत प्रभावी मानला जातो. या दिवशी हनुमान चालीसा पठण केल्याने मानसिक भीती कमी होते, नकारात्मक शक्ती दूर होतात, आत्मविश्वास वाढतो, घरातील तणाव कमी होतात असं धार्मिक ग्रंथांमध्ये सांगितलं आहे. 19 मे 2026 चा विशेष योग. 19 मे 2026 रोजी शुक्ल पक्षातील तृतीय तिथी दुपारपर्यंत राहून नंतर चतुर्थी सुरू होते. तृतीया तिथी ही देवी लक्ष्मी आणि वाढत्या शुभ ऊर्जेशी संबंधित आहे. तर चतुर्थी तिथी ही श्री गणेशाची, म्हणून या दिवशी नवीन सुरुवात, पूजा, संकल्प, साधना, मंत्रजप यासाठी विशेष शुभ काळ तयार होत आहे. याच दिवशी मृगशीर्ष नक्षत्रातून आर्द्रा नक्षत्रात प्रवेश होत असल्याने मन अधिक संवेदनशील आणि अध्यात्माकडे आकर्षित होते. हा काळ आत्मपरीक्षणासाठी सर्वोत्तम मानला जातो. या दिवशी कोणती सेवा करावी? हनुमान चालीसा पठण. सकाळी किंवा संध्याकाळी 7 वेळा हनुमान चालीसा म्हणा. लाल फूल अर्पण करा. हनुमानजींना लाल फूल आणि सिंदूर अर्पण करा. गणपती मंत्र जप. ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणा. गरिबांना अन्नदान. या दिवशी अन्नदान केल्यास मंगळ दोष कमी होतो असं म्हटलं जातं. दीपदान. संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते. या दिवशी काय टाळावं? या दिवशी काही गोष्टींचं टाळणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कोणाचाही अपमान करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. खोटे बोलणे टाळा. मांसाहार आणि मद्यपान टाळा. घरात भांडणे करू नका, कारण मंगळवारी ऊर्जेत खूप तीव्र असते. वाईट कर्माचं फळ लवकर मिळू शकतं. आत्मिक संदेश. कधी कधी आयुष्यात सतत संकट येतात, मन अस्वस्थ होतं, काम होत नाही, नाती तुटतात. अशा वेळी देव आपल्याला थांबून स्वतःकडे पाहण्याचा संकेत देत असतो. 19 मे 2026 हा तसाच आहे. हा दिवस सांगतो, भीती सोडा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा. कारण जेव्हा मन शांत होतं तेव्हा देवाचा आवाज ऐकू येतो. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यात काहीतरी बदलायला हवं, तर 19 मेच्या दिवशी फक्त एक काम करा. मनापासून देवाचं नाव घ्या, विश्वास ठेवा, काहीतरी चमत्कार नक्की घडेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर असेच आध्यात्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हनुमान, जय श्रीराम.